सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील 3 आरोपींना अटक करत तब्बल 3,30,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईमुळे संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे। संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील विकास कॉलनी वारणाली येथे बंद घराचा लॉक तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस केल्याची घटना घडली होती। या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी सह्याद्रीनगर ते शिंदेमळा रेल्वे ब्रिज परिसरात येणार आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुदर्शन सुनील यादव, सार्थक सुनील सुतार आणि मुनीब उर्फ बाब्या मुश्ताक भाटकर या तिघांना ताब्यात घेतले। चौकशी त्यांनी घरफोडीची कबुली दिली आहे। आरोपीकडून 21 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा एकूण 3,30,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी मेघनाथ हिरालाल साहू हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सहभाग घेतला।